घ्यावं तुझ्या तोंडावर कर्मानी अन मी कोकणपरी नाव तुझं काळजावरी मानी तू माझी कोकणपरी घ्यावं तुझ्या तोंडावर कर्मानी अन मी कोकणपरी नाव तुझं काळजावरी मानी तू माझी कोकणपरी। तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो ग्रेड करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करायचं आहे। कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। तुमचं जे ते फोटो सिलेक्ट करून इथून ॲड करायचं आहे। तर सिम्पली आपण इथून हा जो फोटो इथून सिलेक्ट करूया आणि इथून ॲड करूया। फोटो अशावेळी इथून ॲड केल्यानंतर खाली इथून मला रेशोचा एक ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। 9.16चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा। हा फोटो नीट नसेल बसला तिथून स्क्रीन बरोबर इथून सेट करून घ्यायचा अशा प्रकारे। इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून बॅक करून ओव्हरलेच ऑप्शन खाली या त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा ॲड ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून आपला जो बीटमा व्हिडिओ असेल इथून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। बीटमा व्हिडिओ इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती आपले क्लिक करून खाली थोडं ते स्क्रोल करायचं आहे। तुम्हाला एक्स्ट्रा कडूचं एक ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो असेल त्यावरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची लेंथ नेल्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं आहे, हा जो बीटमा व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपण येथे तुम्ही बघू शकाल की बीट दिलेत 1 2 3 अशा बीट आहेत, या बदलत चाललेत। तर ह्या आपले बीट जिथून बदलतील तिथून हा जो व्हिडिओ असेल इथून स्प्लिट करायचा, म्हणजे फोटो स्प्लिट करायचा सॉरी। तर तो कसं करायचा, पहिली बीट आपली इथे चेंज होत आहे, ठीक आहे। तर सिम्पली ह्या आपल्या फोटो त्यावरती क्लिक करून स्प्लिट करूया, ह्याच्या पुढची बीट आपली लगेच इथे चेंज होत आहे, ठीक आहे। ह्याच आपल्याला फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे। अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शोच्या बीटमध्ये तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे। तर मी इथून स्प्लिट करून घेतो फोटो बीटनानुसार, तुम्ही पण घ्या। इथून पाहू शकाल की सर्व फोटो आपण बीटनानुसार इथून ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, जे ट्रान्झॅक्शन असेल त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये यायचं आहे। ट्रेंडिंगमध्ये येतं तुम्हाला इफेक्ट म्हणून जाईल लुमिन फ्लॅशचं, इथून सिलेक्ट करायची लेंथ असं खालची संपूर्ण कमी करायची। तुम्हाला अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करू इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये मग इफेक्ट येऊन जाईल 3D फोनचा, इथून सिलेक्ट करायचा आहे आणि आउटवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली ट्रिपल विपचं जे व्हिडिओ असेल त्याचा सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याचा हा पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला रॉक व्हर्टिकल इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला रिपीलचा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या हा पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाइड 2चा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाइड 1चा तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या हा पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्याला कॉम्बोमधला डायनामिक सेक 2चा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे। सेम इफेक्ट त्याच्या पुढच्या फोटो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला क्रॉस ओपनचा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला रॉक व्हर्टिकल इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या हा पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आउटमधला ब्लॅक होलचं इथून इफेक्ट सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला झूम 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला व्हायब्रेटिंग पॅनल जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला ड्रॉप डाऊनचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला सेक्स स्लाइड हा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या हा पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या आउटमधला ट्रिपल विपचा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। पुन्हा आपला हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला क्रॉस ओपनचा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे सर्व इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा उठायचे आपल्याला, पहिल्यांदा उठल्यानंतर खाली तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली इंट्रो अँड आउट्रो त्यामध्ये यायचं आहे। यामध्ये मग इफेक्ट म्हणून जाईल डायमंड झूमचा इथून स्लाइड करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली 1 आणि 2 मध्ये जो टाईमलाईनला टिंब आहे तिथपर्यंत आणून ठेवायचे। त्याच्यानंतर सिम्पली 1 सेकंदाचे तिथे थांबायचे
पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली मोशनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 4 स्टेप अनफोल्डचा, इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपला हा जो त्याच्या पुढचा फोटो आहे म्हणजे दुसरा फोटो तिथे यायचं आहे, जो तो आपण स्प्लिट केला तिथे, आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा, इथून स्लाईड करायचा आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल, हा जो आपला आहे ना दुसरा फोटो आहे तेवढीच ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करायचं आहे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हा इफेक्ट दिल्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे, त्या फोटोला सिम्पली आपल्याला काय करायचं, त्याच्या मध्यभागी यायचं इथे. येतल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथून तुम्हाला सिम्पली प्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, प्रोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये एक इफेक्ट मिळून जाईल सिम्पली इनटू स्टार डस्ट, इथून स्लाईड करा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल मधल्या भागापासून हाच फोटो आपला तिसरा जिथून संपतोय तिथपर्यंत न्यायची, जशी आपण ठेवली तशा प्रकारे. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड संपूर्ण यायची तुम्हाला इथे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 12 सेकंद आहे तिथला फोटो जो तुम्हाला स्प्लिट केला आहे तिथे यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. इथून मग स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल टिल्ट फ्लिप, इथून स्लाईड करायचं आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या ज्याची लेंथ असेल 12 आणि 13 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला लेंथ ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला 15 सेकंद आहे तिथला फोटो जो तुम्हाला स्प्लिट केला आहे ते द्यायचं आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पुन्हा तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल कवर रोटेशनचा, तो स्लाईड करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 15 आणि 17 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आहे तुम्हाला 0 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण हा व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचा जो व्हिडिओ असेल इथून अशा इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.